म्हणून मी मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीमध्ये देखील काम केलं. माझ्या घरामध्ये देखील लायब्ररी आहे. माझ्या शाळेमध्ये 4000पेक्षा जास्त पुस्तक झाला. बाजार समितीचं म्हणजे सभापती झाल्यानंतर विशेष काय करू शकला? राजकारणात आपण जाणताच की राजकारणाची सध्याची परिस्थिती काय आहे. भविष्यामध्ये जनता त्याची उत्तर देईल. राजकारण आणि साहित्य हे तसं पाहिलं तर पूर्णपणे विरोधात. तो सहज बोळमध्ये भेटला आणि मी त्याला गाडीमध्ये हात दिला. सगळ्या जनरल गप्पा झाल्यानंतर मला वाटलं कदाचित 1-1.5 वर्षाचा कालखंड गेला त्यांनी मला ओळख म्हणून न राहून विचारलं की पण तुम्ही मला ओळखलं. त्यांच्या नियमाप्रमाणे स्पीड ब्रेकर टाकणं त्यांना ते शक्य नाही. महिला मला म्हणली की आता ॲम्ब्युलन्सचा आवाज कमी. भर पावसामध्ये जवळपास 3 किलोमीटर सायकल डोक्यावर उचलून खांद्यावर उचलून मी गेले. आज इथे तर उद्या तिथे वनवन चालूच आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाच्या पाठीवरही विराड आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे एका शेतकरी कुटुंबातील सभापती, तरुण राजकीय व्यक्तिमत्व आणि सर्वात कमी वयातले बाजार समितीचे सभापती झालेले शंकर जांभळकर. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. राजकारणापेक्षा पलीकडचे एक साहित्यिक, एक व्यावसायिक शंकर जांभळकर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आपण आज त्यांची मुलाखत घेतोय. नमस्कार शंकर. नमस्कार. शंकरराव, तुम्ही खरं तर करंदी गावातून सुरुवात केली जीवनाची. लहानपणापासून लहानपण तुमचं करंदी गावात गेलं. खरं तर हा प्रवास कसा होता लहानपणापासूनचा? माझं सुरुवातीचं माध्यमिक पर्यंत शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक माझ्या जन्मभूमी अर्थात करंदी गावामध्ये झालं आणि मग त्यानंतर मी उच्च शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये गेल्यानंतर स्थापत्यशास्त्र अभियांत्रिकीमध्ये पदवी, त्यानंतर MBA, त्यानंतर आवड म्हणून MA केलं फिलॉसॉफीमध्ये. अनेक आर्किटेक्चर आणि इंजिनियर म्हणून त्या भागामध्ये काम करायला सुरुवात केली. मध्ये आर्किटेक्चर झालात, इंजिनिअरिंग केलं वगैरे, तुम्ही नोकरी केली, व्यवसाय केला, कसं सुरुवात केली नोकरी व्यवसाय? सुरुवातीला माझं इंजिनिअरिंगचं पूर्ण झाल्यानंतर मध्यंतरीच्या कालामध्ये म्हणजे व्यवसायाच्या अगोदर नोकरी केली. MBA ला इंटर्नशिप म्हणून मी मर्सिडीज बेन्झ सारख्या कंपनीमध्ये देखील काम केलं आणि त्यानंतर हंसराज डेव्हलपर्समध्ये मी सुरुवातीला ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर मग प्रोजेक्ट मॅनेजरपर्यंत प्रवास माझा झाला. सुरुवातीला अत्यंत कमी पगारामध्ये म्हणजे 2000 पगारावरतीच मी काम केलेलं आहे. हा कालखंड पण फार काही जुना नाही, अलीकडच्या कालखंडामधला हा विषय. आणि मग त्यानंतर 2010च्या नंतर निर्माण डेव्हलपर्स नावाने मी स्वतःची एक कन्स्ट्रक्शन कंपनी उभी करून त्याद्वारे मी आज सगळ्यात त्या ठिकाणी व्यवसाय करतो. म्हणजे विशेष कुठल्या इमारती बांधल्या? जसं की मी तुमची करंदी गावातली ग्रामपंचायत बघितलेली, तुमची शाळा पाहिलेली. विषय वेगळा कुठला? विशेष मला कल्पकतेची फार आवड आहे. आरेखन करत असताना वेगळ्या प्रकारचं आरेखन व्हावं, सुंदर इमारती व्हाव्यात, हा माझा दृष्टिकोन राहिलेला आहे. ह्या इकडे सांगितलेले अनेक मंदिरं असतील किंवा संस्था असतील, जे इंटरनॅशनल स्कूलचे संस्थेचं आरेखन देखील मीच केलेलं आहे. परंतु पुण्यामध्ये देखील स्पाईन सिटी असेल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असेल, पुण्यामध्ये कराडे IT पार्क पर्यंत अनेक बहुमजली इमारतींचं आरेखन, कन्स्ट्रक्शन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्या ठिकाणी आणि माझी कामं केलेली आहेत. म्हणजे तुमचा मुख्य व्यवसाय बिल्डर हा? माझा मुख्य व्यवसाय बिल्डर कन्स्ट्रक्शन हाच आहे. मग तुम्ही जे हे सगळं व्यवसाय करत असताना तुमचा प्रवास सुरू झाला व्यवसायात, आता व्यवसायानंतर राजकारणात आलाय तुम्ही. मध्यंतरी तुम्ही बाजार समिती सभापती होतात, परंतु तुम्हाला साहित्याची देखील आवड आहे. तुम्ही आतापर्यंत कोणती पुस्तकं वाचलेली आहेत? अनेक पुस्तकं खरं म्हणजे मी वाचलेली आहे. माझ्या घरामध्ये देखील लायब्ररी आहे. माझ्या शाळेमध्ये 4000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. घरामध्ये 1000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. कमीत कमी 1000पेक्षा जास्त पुस्तक वाचतात. आता सध्या मी पाखरमाया मारुती चितमपल्लींचं पुस्तक वाचले, जे निसर्ग चित्रण आहे, निसर्गावर साहित्य आहे. आवडतं पुस्तक कुठलं असेल? आवडतं पुस्तक तसं व्यक्तिचित्रण, साहित्य, निसर्ग या सर्व अंगांना स्पर्श करत मला सर्वच आवडतात. मग त्याच्यामध्ये मानदेशी माणसं, माचीवर लबोदा असेल, पाखरमाया असेल, चकवा चांदण असेल, ययाती असेल, छावा असेल, अनेक हिस्टॉरिकल कादंबऱ्यांचं देखील वाचन केलेलं आहे. माय फ्रेंड विथ ट्रूथ असेल, अशा अनेक वाचन. तुमचा एक अल्बम आहे कवितांचा, तो जो कण्हेरीची फुले, तो कसा म्हणजे कशी काय तुम्हाला ते सुचला? ऍक्च्युली म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये असताना मी अनेक कविता आणि साहित्याचं लिखाण करत होतो. त्या लिखाणाला कुठेतरी मूर्त स्वरूप द्यावं म्हणून त्याचा कण्हेरीची फुले नावाने अल्बम तयार केला आणि युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने तो अल्बम घेतला आणि तो प्रसारित देखील केला. त्यामध्ये अनेक कविता आहेत ज्या विशेष करून ग्रामीण जीवनाला स्पर्श करणाऱ्या कविता त्याच्यामध्ये त्या अल्बम मध्ये घेतलेल्या आहेत. त्यातली एखादी कविता सांगते? अनेक कविता त्यात तांडा चालला आहे, कण्हेरीची फुले आहेत,
बेला शेंडे असतील, त्याचप्रमाणे सुरेश वाडकर असतील, आपले खासदार अमोल कोल्हे असतील, प्रसंजित कोसंबी असतील, अशा अनेक गायकांनी त्याचं वाचन केलेलं आहे, त्या गायलेलं आहे. नक्कीच. मग आता तुम्ही राजकारणात देखील आहात, सभापती झालात बाजार समितीचं. म्हणजे सभापती झाल्यानंतर विशेष काय करू शकला? जसं की मी पाबळचं बाजार समितीचं उपकेंद्र आहे ते सुरू केलं, त्याच्या व्यतिरिक्त काय काय करता आलं तुम्हाला? आपण एक शेतकरी पुत्र आहोत. आपले आई वडील प्रामुख्याने व्यवसाय शेतीचा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संधी मिळाल्यानंतर प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी आपल्याला काहीतरी काम करता आलं म्हणून माझ्या जवळच असणाऱ्या पाबळ कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार सुरू केला, जो नव्याने सुरू झाला. त्याचप्रमाणे संपूर्ण मार्केट कमिटीमध्ये अनेक योजना तत्कालीन परिस्थितीमध्ये राबवल्या. मुख्य बाजार समितीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नामकरण केलं, अनेक इमारती उभारल्या, किंवा व्यापार संदर्भामध्ये अनेक ठोस निर्णय घेऊन त्याला कायम देण्याचा मी तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रयत्न केला. अच्छा. मग आता हे झालं समजा आतापर्यंतचं बाजार समिती किंवा इतर, आता पुढं काय, पुढल्या निवडणुकांचं कसं काय असणार आहे? आता राजकारणात आपण जाणतोच की राजकारणाची सध्याची परिस्थिती काय आहे. अजून काही न्यायपरिष्ठ बाबी आहेत, पुढच्या गोष्टी अनेक लांब आहेत, पण आपल्याला माहिती आहे की हे सर्व जनतेच्या हातामध्ये असतं आणि जनतेने ऑलरेडी ठरवलेलं असतं ते. भविष्यामध्ये जनता त्याची उत्तर देईल. खरं तर तुम्ही हे जे सामाजिक कार्य किंवा बाजार समितीत काम केलं, खरं तर तुमचं ते एक आंदोलन फार प्रचलित झालं होतं स्पीड ब्रेकरचं. तो अनुभव कसा होता? मी पण पाहिजे. जेजुरी बेला महामार्गावर स्पीड ब्रेकर टाकले, बरोबर. तो अनुभव बी महत्वाचा आहे. बरीचशी गावं जी आहे या गटातील, पाबळपासून दामारी जातेगाव मुख्य वगैरे असेल, ती त्या जेजुरी बेला मुख्य महामार्गावर येतात आणि बरेच ऍक्सिडेंटचं प्रमाण त्या परिस्थितीमध्ये वाढलं होतं. हो, सुरुवातीला. असेच आमचे वाळून जे आहेत ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक, त्यांचा ऍक्सिडेंट त्या महामार्गावर झाला. त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला भेटण्यापेक्षा शंकरदादा हे जर तुम्ही स्पीड ब्रेकर करू शकले तर अनेक लोकांचे प्राण वाचतील. म्हणजे गती जास्त होती, गती खूप होती, रोड चांगला झाला होता, त्यामुळे स्पीड ब्रेकर टाकणं महत्वाचं होतं. आणि त्यावेळेस मोठं जन आंदोलन उभारलं, तुम्ही तर ते सगळं पाहिलेलं आहे. मग ते आंदोलन उभारलं आणि मग महामार्गावर सर्व सुरुवातीला खरं तर पोलिसांचा त्याला विरोध होता. म्हणजे मला माझ्या माहिती त्यांच्या नियमाप्रमाणे स्पीड ब्रेकर टाकणं त्यांना ते शक्य नव्हतं किंवा कायद्यानुसार, त्यामुळे त्यांनी ते केलं. परंतु लोकांचा जीव देखील महत्वाचा आहे. आजही मला एक समाधानाची गोष्ट आहे, स्पीड ब्रेकर आहेत म्हणून काही लोकांना ते कदाचित चटकत असेल, परंतु कायम अँब्युलन्सचा आवाज यायचा. अशी एक महिला मला म्हणली की आता अँब्युलन्सचा आवाज कमी झाला. तर मला वाटलं की हे जन आंदोलन आपण लोकांसाठी केलं ना, अनेकांचे प्राण वाचले. आता आपण पाहतायत, तुम्ही रेशो जर पाहिला ऍक्सिडेंट त्या रोडला अत्यंत कमी, नाहीच बरोबर झालेलं आहे. त्यामुळे ते मला समाधानकारक आहे ते आपण जन आंदोलन. चांगली गोष्ट आहे. अत्यंत प्रेरणादायी कसं खरं तर अनुभव सांगितलं तुम्ही. परंतु तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या काय संघर्षाच्या काळात आलेला एखादा अनुभव आहे का? संघर्षाचे अनेक अनुभव आहेत. त्यातला एक अजून एक अनुभव महत्वाचा तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस मी सायकलवर फाट्यापर्यंत जायचं आणि तुम्ही ट्रकने जायचं सांगितलं, तर सायकल मी फाट्यावर लावायचा. एकदा काय झालं की सकाळचं ज्यावेळेस लवकर जायचं त्यावेळेस लोक शेकोटी करून शिकत असायचे आणि संध्याकाळी मी परत यायचं थंडी दिवस, त्यावेळेस देखील लोक त्या थंडी दिवसात शेकोटी करतात. म्हणजे आपण 16-17 तास जे काम म्हणतो त्या परिस्थितीमध्ये प्रवासासहित मी ते काम केले. बरोबर. त्यावेळेस फाट्यावर सायकल लावायचं. एकदा सायकल माझी नादुरुस्त झाली, त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सायकल तर घरी घेऊन येणं महत्वाचं होतं, कारण उद्या कामाला जाण्यासाठी परत सायकल लागणार होती. आणि त्या परत ती सायकल जर चोरीला गेली तर ते काय ते परवडण्यासारखं नव्हतं. बरोबर. आणि सायकल तर चेनलाच प्रॉब्लेम झाल्यामुळे सायकल चालत नव्हती. तर त्या भर पावसामध्ये जवळपास 3 किलोमीटर सायकल डोक्यावर उचलून खांद्यावर उचलून मी घरी आणली. तर ते माझ्या जीवनामध्ये ते एक प्रेरक आहे, कारण आपण आज 4 चाकी महागड्या गाड्यामध्ये फिरतो, परंतु आपली जुनी आठवण देखील आपण ठेवली पाहिजे की आपण त्या परिस्थितीतून देखील गेलेलो आहे. आणि त्या सायकलचा माझ्या जुन्या घराचा फोटो आज देखील आपण माझ्या घरामध्ये आलं तर भिंतीवर मोठं चित्र आपल्याला त्याचं लावलेलं त्या ठिकाणी दिलं, ते मला माझ्या जुन्या काळची आठवण करून. अरे वा. खरं तर साहित्यिक आहात, व्यवसाय, साहित्य, हे सगळ्या गोष्टी राजकारणात त्याचा काही फायदा होतो की हे क्षेत्रच वेगळं आहे? राजकारण आणि साहित्य हे तसं पाहिलं तर पूर्णपणे विरोधाभास असते. अच्छा. राजकारण तुम्ही समाधान शोधत असता आणि वाचनाने आणि साहित्याने तुम्हाला समाधान मिळत असतं. अरे वा. ही मोठी तफावत त्या दोन गोष्टींमध्ये आहे. तर तुम्हाला आनंद शोधायचा असेल तर साहित्याची आवड असणं अत्यंत आवश्यक आहे असं मी मानतो. बरोबर. मग आता एक कविता मग अशी म्हटल्याप्रमाणे एखादी कविता होऊ? माझ्या कनेरीची फुले अल्बम मधलीच एक कविता तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, जी ग्रामीण कथा याच्यावर आधारित आहे. विशेष करून ऊसतोडणी कामगार असतील किंवा ग्रामीण जीवनाला स्पष्ट करणाऱ्या घटना कशा घडत असतात त्या संदर्भात.
आज इथे तर उद्या तिथे वनवन चालूच आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी विंचवाच्या पाठीवरही विराड आहे. रुंजून त्या पावलांनी दूरवर घुंगरांचा आवाज घुमतोय. पोरीबाळी मायले की आडुशाला सांगव्यांच्या सारा संसारच बैलगाडीमध्ये मावतोय. अंगावरच्या वेड्या वाकड्या लखतरांनी लाज कधीच फाडून टाकली आहे. कारभारी अनवानीच गरीबर आसूर तेवढा ओढतोय दूरवर माळरानावर. तांडा मात्र चालला आहे, तांडा मात्र चालला आहे. वा, तुमचं काही जुन्या आठवणी असतील, संघर्षाच्या काळातली एखादी आठवण सांगू शकता? संघर्षाच्या काळातल्या अनेक आठवणी. तसं माझं सुरुवातीचं घर होतं हे 10 बाय 10च होतं गावात, भाड्याचं घर. त्यानंतर मग मोठ्या ह्याच्यामध्ये राहायला गेलो होतो. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस मी इथून निगडी प्राधिकरणमध्ये जॉबला होतो, इथून जायचं त्यावेळेस सायकलने प्रवास, नंतर ट्रकने प्रवास. मग कालांतराने अनेक कामाच्या व्यवसाय संदर्भामध्ये मग प्रगती होत गेली. नोकरीनंतर व्यवसाय केला. एक त्यातली एक जुनी आठवण मला आठवते, ती फार प्रेरणादायी माझ्या जीवनासाठी. मी फाट्यावर सायकल सोडायचं आणि त्यानंतर कामाला निगडी प्राधिकरणमध्ये जायचं. त्यावेळेस मला भोवळच्या आसपास एक अंध व्यक्ती भेटायचा. काय अंध व्यक्ती, तो चिंचवडला कामाला होता. त्याला 80 रुपये रोज होता आणि त्यावेळेस मला 100 रुपये रोज होता. तर मी विचार करायचे की बाबा आपल्याला 100 रुपये रोज इंजिनियर होऊन देखील फार कमी पगार आहे. पण ज्यावेळेस मला तो अंध व्यक्ती भेटला, तो विणकाम करण्यासाठी चिंचवडला द्यायचा, जो शरीराने कॅपेबल नव्हता तरी पण त्याच्या 80 रुपये रोजासाठी तो चिंचवडला जायचा. तर त्याला जाता येता मी ट्रकमध्ये हात द्यायचं. मग पुढे कालांतराने माझी 2 व्हीलर आली, मग त्याला 2 व्हीलर पण न्यायचं. नंतर मी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचा आणि माझं नोकरीला जो टाइम असतो तो बदल होत गेला आणि जवळपास मध्यंतरीचे वर्ष 1.5 वर्षामध्ये त्याची माझी वेळ झाली. मग नंतर 4 चाकी आली, सुखोपयोगी गोष्ट आल्या. त्यावेळेस एकदा मला तो सहज बोळमध्ये भेटला आणि मी त्याला गाडीमध्ये हात दिला. सगळ्या जनरल गप्पा झाल्यानंतर मला वाटलं कदाचित 1-1.5 वर्षाचा कालखंड गेला, त्यांनी मला ओळखलं का म्हणून न राहून विचारलं की पण तुम्ही मला ओळखलत का. त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं की ज्यावेळेस ट्रकने आपण एकंदर प्रवास करत होतो त्यावेळेस तुम्ही मला हात दिला होता. नंतर तुम्ही नवीन गाडी घेतली 2 व्हीलर, त्यावेळेस तुम्ही मला तुमच्या गाडीवर नेता. आज तुमच्याकडे 4 व्हीलर आली तरी तुम्ही मला तोच हात दिलेला आहे. त्यामुळे तो हात देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा याचं भावस्पर्शी चित्रण माझ्या मनावर त्यावेळेस कोरलं गेलं. आणि मी विचार केला की 100 रुपये आपल्याला पगार आहे म्हणून कमी लेखण्यापेक्षा जी माणसं शरीराने पण कॅपेबल नाही ती 80 रुपयासाठी झगडत जातात, त्यांच्या आयुष्याचं माझ्या मनावर म्हणजे पुढील काळासाठी खूप प्रेरक कथा म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं. मला पाहिलं. अरे वा, म्हणजे तसे तुम्ही अनेक मदतीचे हात पण दिलेले असतील याच्यापूर्वी, अनेक शिक्षण. यापूर्वी सुरुवातीला माझं शिक्षण तसं गरीब परिस्थितीमध्ये मला वाचनाची आवड पण माझ्या वडिलांकडूनच आली. कारण ते ग्रामपंचायत मध्ये क्लार्क होते असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला वाचनासाठी मला प्रेरित केलं. त्या काळामध्ये अनेक पुस्तकं मी वाचली. मग नंतर गरिबीत माझं शिक्षण पूर्ण झालं, व्यवसायामध्ये झेप घेतली. मग त्यावेळेस मला वाटायचं की गरीब मुलांना देखील शिकता आलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कदाचित आठवत असेल की मी अनेक मुलं दत्तक घेतली होती. आपल्या गावातील देखील 4-5 मुलं IT इंजिनियर मध्ये लाखोच्या पॅकेजमध्ये मुलं मुली पगार घेत आहेत. त्यांचं शिक्षण करण्यामध्ये मी त्यावेळेस मदत केली. त्याचा कधी गवगव मी केला नाही, परंतु ते विद्यार्थी आज येतात माझ्याकडे, विचारतात, विचारपूस करतात. मला बरं वाटतं की आपण त्यांच्या उपयोगी पडलो. म्हणजे असं समाजकारण करता करता राजकारणात आलं पाहिजे. तसं राजकारण माझे काही मूळ पिंड नव्हता, परंतु कालाने ओघाने मी राजकारणामध्ये आलो. राजकारणात प्रत्येकाला आपले विचार स्वतंत्र असतात, कोणाला पडतात न पडतात, आणि त्या मार्गावर आहे चालू. नक्कीच. खरं तर तुम्हाला द बातमीच्या आमच्या प्रेक्षकांकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी बोललात. राजकारणाच्या पलीकडचे शंकरराव जांभळकर काय आहेत ते आपण जाणून घेतलं. तर प्रेक्षकांना हे होते शंकरराव जांभळकर, जे बाजार समितीचे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले आहेत. साहित्याची त्यांना आवड आहे. त्यांच्या अनेक कविता आहेत. कण्हेरची फुले नावाचा एक अल्बम त्यांचा प्रसारित झालेला आहे. जे इंटरनॅशनल स्कूल सारखी त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे. ग्रामीण भागात शिक्षण संस्था आहे, हे विशेष आहे. तर द बातमीकडनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.